पुढची एक महत्त्वाची अपडेट शिर्डीतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी आज शिर्डीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं महाअधिवेशन पार पडणार आहे। 18 आणि 19 जानेवारीला शिर्डीतील पुष्पक हॉटेलमध्ये हे अधिवेशन पार पडणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह राज्यातील मंत्री, खासदार आणि आमदार यासाठी उपस्थित राहतील। राज्यस्तरीय सभासद नोंदणीच्या शुभारंभासह आगामी निवडणुकांबाबत यामध्ये मंथन केलं जाईल। 700 पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहणार असून श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंच्या भूमीतून नेमका कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला जातो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण पाहतोय भाजपानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं शिर्डीमध्ये हे महाअधिवेशन पार पडतंय। कशा प्रकारे नेमकी तयारी सुरू आहे त्या ठिकाणी? तसं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचं हे तिसरं अधिवेशन आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी आधी एक अधिवेशन झालं होतं, त्यानंतर पुन्हा एक अधिवेशन झालं आणि आता स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या लक्षात घेता आज पुन्हा औरंगाबादचं जे अधिवेशन आहे ते काही कारणास्तव कॅन्सल झाल्यामुळे शिर्डीत अधिवेशन ठेवलं गेलेलं आहे। शिर्डीच्या अधिवेशन जी आहे ती तयारी करण्यात आलेली आहे। शिर्डी जे आहे ते आज एनसीपीमय झाल्याचं दिसून येत आहे। अनेक ठिकाणी जे आहेत बॅनर लागले गेलेले आहेत, ध्वज लागले गेलेले आहेत। अधिवेशन स्थळी साधारणतः 500 ते 700 जे पदाधिकारी आहेत त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी एका शामियान्यात ह्या व्यवस्था असून त्या ठिकाणी दिवसभर जे आहे ते अनेक मान्यवर जे आहे मार्गदर्शन करणार आहेत। अजित पवार यांनी आज सकाळीच साई मंदिरात येऊन सपत्नीक साई मंदिरात येऊन दर्शन घेतलेले आहे। ते आता या अधिवेशनाकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढे